नमस्कार, मी श्रीरंग खरे. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. जहां सोच वहां शौचालय ही टॅगलाईन वापरत केंद्र सरकारनं स्वच्छतागृह बांधणीसाठी जोरदार मोहीम सुरू केली. पण भिवंडी आणि नागपूरमध्ये मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हगणदारी मुक्त गाव योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचं दिसतंय. स्वच्छतालयाच्या घोटाळा या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही हाच घोटाळा तुम्हाला दाखवणार आहोत. MMRDA ने 2007 मध्ये निर्मल अभियानाअंतर्गत 5 महानगरपालिका आणि 13 नगर परिषद क्षेत्रात 25,000 शौचालय बांधण्याची योजना हाती घेतली. या अभियानाअंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात 207 शौचालय बांधण्यात आली. मात्र यामधील 100 शौचालयांचा अनेक वर्ष कधीच वापर झाला नाही. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 207 सुलभ शौचालय बांधण्यात आली MMRDA तर्फे. मात्र त्या MMRDAच्या 207 शौचालयापैकी 100 शौचालय बंद आहेत. त्यामधलं एक उदाहरण आपण पाहू शकता. गायत्री नगर मधलं हे, आपना नगर मधलं हे जे शौचालय, सुलभ शौचालय, वस्ती स्वच्छतागृह हे जे आपण पाहू शकता, हे स्वच्छतागृह पूर्णपणे बंद आहे, काहीच वापरात नाहीये. लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहे या स्वच्छतागृहावरती. इथल्या लोकांना रस्त्यावरती शौचालयात जायला लागतं. कुठेतरी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा हा कुठेतरी एक दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे MMRDAने करोडो रुपये खर्च करून शहरामध्ये जे शौचालय बांधले आहेत त्याच्यामुळे पैसा वाया गेलेला आहे. 100 शौचालय ही बंद आहेत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत आणि त्यातलं हे एक शौचालय आणि ते शौचालय पूर्णपणे बंद असल्यामुळे इथल्या लोकांना गैरसोय होते. आणि असे शौचालय, ही जी शौचालय महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंद आहेत ती गेले 2 ते 3 वर्ष बंद आहेत आणि त्यावरती करोडो रुपये खर्च झालेला आहे. मात्र अजूनपर्यंत भिवंडी महानगरपालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे. कॅमेरामन सचिनसह अजय दुधाणे, मी मराठी, भिवंडी. शौचालयांचा वापरच न झाल्यानं 40 ते 45 कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झालेलं आहे. भिवंडीतले माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास दानवले यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. 207 शौचालय भिवंडी शहरामध्ये बांधण्यात आली MMRDA तर्फे. मात्र ही शौचालय, त्यामध्ये 100 शौचालय बंद आहेत आणि ही माहिती बाहेर काढली आहे ते भिवंडीमधलेच रामदास दानवले यांना. विचारूया की काय माहिती आहे त्यांच्याकडे आणि काय नेमका त्रास आहे, काय नेमकी माहिती आहे तुमच्याकडे? ही शौचालय वापरण्यासाठी परिसरातल्या नागरिकांना महापालिकेने पास इश्यू करायचा होता, ज्याचा मंथली चार्ज महिन्याला 20 रुपये होता. मात्र हे शौचालय चालक नागरिकांकडून 2 रुपये 3 रुपये असे वसूल करतात आणि पूर्ण शौचालयामध्ये अस्वच्छता असते. त्यासाठी मी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. महापौर, आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार केला, लोकशाही दिनामध्ये अर्ज केले. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांकडे लोकशाही दिनामध्ये अर्ज केले. विभागीय आयुक्तांनी या सर्व प्रकारचे चौकशीचे आदेश दिले. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यानंतर मी आता मुख्यमंत्र्यांना 24 वेळा पत्रव्यवहार केलेला, 24 वेळा स्मरणपत्र पाठवलेले आहेत, पण अजून काहीही कारवाई झालेली नाही. भिवंडीतल्या मला मिळालेल्या माहितीनुसार 207 पैकी जवळपास 100 शौचालये, जिथे मी स्वतः जाऊन बघितलेले आहे, अशी बंद आहेत. आज भिवंडीतल्या 7 ते 8 लाख जनतेपैकी जवळपास 2 लाख नागरिकांना उघड्यावरती शौचास बसावं लागतं. ही माहिती भिवंडी महानगरपालिकेने जो सिटी सॅनिटेशन प्लॅन केंद्र सरकारला सादर केलेला आहे त्याच्यामध्ये दिलेले. त्यानुसार मी त्या सिटी सॅनिटेशन प्लॅनवरती पण पूर्ण अभ्यास केला. किती पैसा वापरण्यात आला आणि त्यातला किती पैसा वाया गेलेला असं तुम्हाला वाटतं? MMRDAने जे 18 शहरांमध्ये म्हणजे 5 महानगरपालिका आणि 13 नगरपालिकांमध्ये ही शौचालय बांधलेले आहेत. 25,000 टॉयलेट्स आहेत, ते टॉयलेट सीट्स आहेत, त्यासाठी 250 कोटी रुपये खर्च केलेला आहे. भिवंडी शहरामध्ये 74 करोड रुपये खर्च केलेला, त्यासाठी 4,551 टॉयलेट सीट्स बांधलेले. पण याच्यातला जर बघितलं तर 207 पैकी वापरायोग्य तर माझ्या दृष्टीने एकही नाही आहे. पण जे 100 अशा साईट्स आहेत की ज्या पूर्णपणे मोडकळीस झालेल्या, ज्यांच्या इमारती पूर्णपणे पडलेल्या आहेत आता, तर याच्यातला निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 35 ते 40 कोटी रुपये हे पाण्यात गेलेले आहेत. पालिकेने जो त्या संस्थांशी करार केलेला त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की नागरिकांकडून जे पैसे तुम्ही घेणार आहे शौचालय वापरासाठी त्याचं ऑडिट करून त्या सर्व
इन्कम एक्सपेंडिचरचं ते चॅरिटी कमिशनरला सबमिट करून ते पालिकेकडे सबमिट करायचं आहे. पण हे जे लोकांकडून 2-2, 3-3 रुपये वसूल होतात याचा कुठेही हिसाब नाही आहे. भिवंडीतल्या शौचालयांमधून ह्या शौचालय चालक संस्थांना रोजची 5 ते 6 लाखाची इन्कम आहे. तुम्हाला प्रशासनातर्फे किंवा भिवंडी महानगरपालिकेतर्फे काय उत्तर आतापर्यंत भेटलेले? आजपर्यंत मला हेच उत्तर मिळालं की आम्ही 7 दिवसात कारवाई करू, आम्ही 14 दिवसात कारवाई करू, 1 महिन्यात कारवाई करू, आम्ही त्या संस्थांचे जे करार आहेत ते रद्द करू. पण आजपर्यंत मला फक्त एवढंच उत्तर मिळालं की आम्ही करार रद्द करू, पण करार रद्द झाल्याची कॉपी मला अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. कुठेतरी महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे आणि आता यांचे यांचा जो पाठपुरावा चालू आहे त्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे. कॅमेरामॅन सचिन देवकरसह अजिज वाने, मी मराठी, भिवंडी. या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भिवंडीतल्या शौचालय घोटाळ्यामुळे स्थानिकांना मात्र बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. त्यांच्याशी बातचीत केले अजय दुधाणे यांनी. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 207 शौचालय MMRDने बांधली आणि ती MMRDची जी शौचालय आहेत ती पूर्णपणे जी 100 शौचालय त्यामधले बंद आहेत आणि इथल्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आपल्याबरोबर इथले नागरिक आहेत भिवंडीमधले. काय ताई, तुमच्या इथल्या शौचालयाची काय स्थिती आणि काय तुम्हाला त्रास होतो? आमच्या इथं आता सध्या बाथरूम आहेत, पण बाथरूमची काही व्यवस्था नाही. कारण बाथरूम आता सगळे फुल भरलेले असतात आणि फुल भरलेले असताना सुद्धा बाथरूमला वरून पाणी गळते. महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वतःहून अर्ज पण दिला होता. महानगरपालिकेवाल्यांनी काही दखल नाही घेतलेली. मग आता आम्हाला काहीतरी साफसफाईची चांगली व्यवस्था झाली पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे, संडास बाथरूमची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. मच्छरचे हे सगळे असे संडास बाथरूम जर भरले तर लहान मुलं स्वतःचे आता सगळे आजारी आहेत. आता मलेरिया टायफॉइडचे आता सध्या आजार निघाले. असे एवढे ऊन पडल्यानंतर मलेरिया टायफॉइड जर झाला तर त्याच्यामध्ये आता सध्या ग्लुकोज लावणं, सलाईन लावणं, ऍडमिट करणं, गोरगरिबांची आमच्यासारख्यांची काय हशीद आहे? आम्ही कुठून पैसे आणायचे? आम्ही कुठून ऍडमिट करायचं? हे महानगरपालिकेवाल्यांनी स्वतः दखल घेतली पाहिजे साहेब. महापालिकेने दखल घेतली पाहिजे. कुठेतरी दुर्लक्ष केलं तर. ताई, तुम्ही शहरामध्ये राहतात. आज शहरामध्ये राहताना तुम्हाला शौचालयाला रस्त्यावरती जायला लागतं. इथल्या लोकांना काय तुमची परिस्थिती इथली? काय की रस्त्यावर जायला नाही लागले पाहिजे, कारण की एवढ्या संडास आहेत, सगळ्या संडासांना पाणी मिटलं पाहिजे, डबल स्वच्छता पाहिजे. आणि काही संडासांना तर दरवाजेच नाही आणि एकावर एक असे 2-3 माळे आहेत ते वरून लिकीज होतात. सगळं त्रास खालच्या लेडीजला होतं, कारण की जेंट्सचं बाथरूम वरती असल्यामुळे लेडीजचे अंग पूर्ण असं बसलं का पूर्ण लिकीज पाणी सगळं खाली येतं. आता तुमच्याच विभागात या गायत्री नगरमध्ये मी फेरी मारली तर 4 शौचालय होती पाहिली मी, 4 ते 5 शौचालय ती पूर्णपणे बंद आहेत. काय ती कशाला बंद आहेत आणि काय त्याच्यामध्ये कारण? मेन म्हणजे त्याला पाणी नाही भेटत आणि बाथरूमला राहत नाही आणि स्वच्छता ठेवत नाही. क्या आपके इधर क्या प्रॉब्लम है, जरा बताइए. हमारे यहाँ बाथरूम तो बहुत बना है लेकिन वहाँ व्यवस्था नहीं है, सब बंद है. औरत और आदमी को सबको परेशानी, बच्चे लोग को भी परेशानी. कहाँ जाएंगे? यहाँ पे पूरा कचरा पड़ता है, बच्चे को भी परेशानी, औरत को भी त्रास होतोय. आणि याच संदर्भात भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेतलं आमचा प्रतिनिधी अजय दुधाणेनं. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे 207 साईट चालू आहेत MMRDच्या ज्या शौचालय बांधण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये 100 शौचालय बंद आहेत आणि ते 100 शौचालय कधी चालू होतील याचं आपण विचारून घेऊया. भिवंडी नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर आपल्यासोबत आहेत. काय नेमकं त्या शौचालयांची काय स्थिती आहे नेमकी आता? MMRDAच्या माध्यमातून भिवंडी निजामपूर महापालिका हद्दीमध्ये साधारणतः 57 कोटीचं काम हाती घेतलेलं आहे. यामध्ये एकूण 207 साईट सार्वजनिक शौचालयाच्या विकसित करण्याचं अपेक्षित आहे. जवळपास 3 साईटचं काम अर्धवट आहे. एकूण 207 साईटपैकी साधारणतः 29 साईटचं काम काही कारणास्तव लाईट पाणीचे इश्यू आहेत, काही वस्तीपासून 3 साईट दूर आहेत. यामुळे ते 29 साईट जर सोडल्या तर उर्वरित सगळ्या ठिकाणी नागरिकांचा चांगल्या प्रकारे वापर चालू आहे. संबंधित तक्रारदारांनाही सुद्धा माझं समक्ष बोलणं झालेलं आहे. त्यांची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी हे जे वापर चालू आहेत ते लोकसहभागाच्या माध्यमातून वापर चालू राहायला पाहिजे आणि त्यांना मासिक पास देणं अपेक्षित आहे.
तर आम्ही ज्या लोकांना हे चालवायला दिलेले आहेत ना नफा ना तोटा पद्धतीवर, तर त्यामध्ये आमच्या करारनाम्यामध्ये ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्याचं आम्ही कार्यपालन करायला सांगू आणि प्रत्येक कुटुंबाला मासिक पास देण्यासाठी आम्ही त्यांना बंधनकारक करू आणि जे चालवणं अजून 29 साईट अपेक्षित आहे ते सुद्धा आम्ही तातडीनं 1 महिन्यामध्ये त्याची काय आवश्यक ते डागडुजी आणि लाईट पाण्याची सुविधा करून ते सुद्धा आम्ही लोकसहभागातून चालवणार आहोत. एवढी अवस्था बिकट आहे तिथे आणि हे जे चालवतात जे शौचालय त्यांचं लक्ष नाहीये त्याच्यावरती, काय त्याच्यावरती कारवाई केली जाणार? ज्या संस्था हे त्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता ठेवायला पाहिजे, दिवाबत्ती ठेवायला पाहिजे, पाणी पुरवठा नियमित ठेवायला पाहिजे, जंतुनाशकाची त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, असं जर ते करत नसतील तर आम्ही त्यांचा ठेका रद्द करून स्थानिक होतकरू संस्थेला आम्ही ह्या सुविधा उपलब्ध करू आणि ह्या लोकांसाठी केलेल्या सुविधा आहेत आणि लोकांनी त्याचा चांगला वापर करण्यासाठी आम्ही स्थानिक लोकांचं त्यामध्ये सहभाग घेऊ. पूर्णपणे हे शौचालय चालू करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त करणार असल्याचं बोललं आहे. कॅमेरामन सचिन आजूज आणि मी मराठी भिवंडी. या विशेष कार्यक्रमात पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज.